धन्यवाद सभापति जी। प्रवीण दरेकर जींनी जो प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे 260 वरती बोलण्यासाठी मी उभी आहे। सभापति जी, या ठिकाणी माझ्या सर्व ज्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी विचार मांडले त्यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय कर्जमाफीचा या ठिकाणी मी इथे उभा राहता येत नाही, थोडंसं समोर बघू का, उभे राहू का माहिती नाही, तो उभं राहायला जागा नाही। पुढचा घ्या ना, पुढचा घ्या, बाजूला घ्या, साईडला कसं त्या साईडला उभं राहायला लागेल। आय विल सिट, थँक्यू। आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल या ठिकाणी आपण सर्वजणांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले आणि सगळ्यांचा विचार एकच होता सभापती जी की शेतकऱ्यांना दिलासा हा काय मिळाला पाहिजे। पण आपण आतापर्यंत बघतो सरकार कोणाचंही असू देत, सरकारमध्ये जे निर्णय होतात ते निर्णय शेवटपर्यंत पोहोचतात का हा पहिला मुद्दा आहे। बऱ्याच वेळेला सरकार इतकी चांगली योजना आणते पण त्या योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय लोकांकडून होते का हा महत्त्वाचा विषय आहे असं मी समजते। आणि म्हणून या योजनेमध्ये ज्या त्रुट्या आहेत या त्रुट्यांवर ते खालची अधिकारी कर्मचारी बोलायलाच तयार नसतात, ज्याचा उल्लेख बऱ्याच जणांनी या ठिकाणी केला। आणि जेव्हा सरकार एखादी चांगली योजना आणते, आता यामध्ये थोड्याफार त्रुट्या असू शकतात, कुठलीही योजना आली तर त्याच्यामध्ये कालांतराने आपण त्याच्यामध्ये बदल करतो। आणि म्हणून या ठिकाणी मी असं सांगू इच्छिते की ज्या काही त्रुट्या आहेत त्यावर ते सरकार लक्ष देऊन तर असतेच, परंतु योजना राबवत असताना त्या शेवटपर्यंत राबवण्यासाठी पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनाला तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे। प्रत्येक वेळेला सरकारने हे केलं नाही, सरकारने ते दिलं नाही, पण सरकारने केल्यानंतर ते पोहोचवल्या जाते का हा महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे असं मी समजते। कारण मागच्या वेळेला सुद्धा जेवढ्या योजना झाल्या त्याच्यामध्ये 2 लाखाची कर्जमाफी असेल, 50,000 त्याच्यामध्ये अनुदान रूपाने असतील, त्यावेळेला शेतकरी हवालदिल होऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे जातो, तहसीलदाराकडे जातो, कृषी अधिकाऱ्याकडे जातो। त्यानंतर काय होतं ते सांगतात की बँकेमधनं तुमच्या खात्याचा नंबरच चुकीचा आलेला आहे आणि मग खात्याचा नंबरच चुकीचा आलेला आहे, तो दुरुस्त आम्ही करतोय आणि मग तो दुरुस्त करण्यासाठी 4-4 महिने आमचे जातात, परंतु तो खाता काही दुरुस्त होत नाही। आणि म्हणून अशा पद्धतीच्या ज्या त्रुट्या आहेत त्याही त्रुट्या आम्ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं असं मी समजते। या ठिकाणी सभापतीजी आपल्या भाषणामध्ये आपण या ठिकाणी बोललात, पेनगंगा बद्दल आपण या ठिकाणी उल्लेख केला आणि वाशिम त्यामध्ये नाही असं सगळेजण म्हणतात, पण मी तेच म्हणते पार्टली जरी असेल तर सरकारला माझी विनंती आहे की ज्या वाशिम जिल्ह्यामध्ये आत्महत्या तर होतात पण केंद्र सरकारच्या आकांक्षी जिल्ह्यामध्ये सुद्धा तो जिल्हा असल्यामुळे सर्वच्या सर्व या ठिकाणी जिल्ह्याला समाविष्ट करावं अशी सुद्धा मागणी या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून मी करते आहे। सभापती जी, यामुळे काय होणार आहे ते हे सगळे जिल्हे, यवतमाळ असू दे की वाशिम असू दे, अमरावती असू दे किंवा बुलढाणा असू दे, विदर्भामधला हा पट्टा आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्या, त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा मिळणार आहे। आणि म्हणून एखादा जिल्हा एखादा तालुका जर सुटत असेल तर तो समाविष्ट केलाच गेला पाहिजेत या मताची मी आहे आणि ठामपणाने या ठिकाणी वाशिम जिल्ह्याच्या साठी मी माझा प्रस्ताव मांडते की सरकारने पूर्ण वाशिम जिल्हा यामध्ये समाविष्ट करावा। सभापती जी, या ठिकाणी 900 कोटी रुपयाचा मागच्या वेळेला अनुदान दिलं होतं की ज्या शेतकऱ्यांची जमीन ही प्रकल्पामध्ये गेली आणि अनुदान रूपी विदर्भातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आपण 900 कोटी रुपयाची घोषणा आदरणीय मुख्यमंत्रीजींनी केली होती, परंतु अद्यापपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्याला त्या अनुदानाचे पैसे जे आहेत ते मिळालेलेच नाही आणि म्हणून त्यावरती सुद्धा लक्ष घालणं जरुरी आहे। आणि त्यामध्ये सुद्धा बजेटची जर प्रोव्हिजन नसेल, माझ्या माहितीप्रमाणे ती आहेच, पण नसेल तर ती केल्या गेली पाहिजे। सभापतीजी, एक अजून महत्त्वाचा विषय या ठिकाणी मला बोलावासा वाटतो की जे जिल्हे आपण नेहमी बोलतो आत्महत्याग्रस्त जिल्हा आला की यवतमाळ, वाशिम या सगळ्या जिल्ह्याचे, अमरावती या जिल्ह्याचे नाव येतात, पण आज वाशिम जिल्ह्यामध्ये हळद उत्पादक शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, चिया सीड उत्पादक शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने सरकारने आता मदत आपल्या केलीच पाहिजे। आणि ती मदत कसली तर ती मदत ही अशी आहे की ज्या वेळेला शेतकऱ्याची हळद निघते त्यावेळेला त्या शेतकऱ्याला हळद सुकवावी लागते, मशीन आणावे लागते, ती उकळावी लागते, ही प्रक्रिया आहे, हळदी संदर्भामधली ही प्रक्रिया आहे। आणि त्यासाठी त्याला ड्रायर नसल्यामुळे उघड्यावर जेव्हा तो हळद, आता मे महिन्यापर्यंत हळद निघते
ती सुकवल्या जाते, पण पाऊस आल्यानंतर त्या हळदीचं खूप नुकसान होतं. आणि म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा मागणी केली होती, आदरणीय भरणे साहेबांना सुद्धा मागणी केली होती की निदान नाही झालं राज्याच्या एखाद्या योजनेमधले तरतूद, तर तुम्ही नसेल झाली तरी पण तुम्ही त्या ठिकाणी डीपीसी अंतर्गत सुद्धा तरतूद करू शकता की शेतकऱ्याला ड्रायर दिले पाहिजेत. जे गट आहेत, शेतकऱ्यांचे बचत गट आहेत, त्यांना दिले पाहिजेत. शेतकरी एकत्र येऊन जी काही सामूहिक शेती करतात त्यांना दिले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी सोयाबीन वरून त्या ठिकाणी शेतकरी आता हळदीकडे डायव्हर्ट झालेला आहे. आणि हळदीला सभापतीजी हळदीला आज रोजी 15,000 रुपये क्विंटलनी भाव आहे. हळद ही एक्सपोर्ट होण्यासंदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी त्या विषयीमध्ये लक्ष घालत आहेत आणि एक्सपोर्ट सुद्धा आपण करतोय. पण दुसरी बाब या ठिकाणी काय दिसते सभापतीजी, दुसरी बाब ही लक्षात येते की हळद असू दे, या ठिकाणी बीट असू दे, त्या ठिकाणी अजून कुठला जे काय पीक आपण घेतो किंवा भाजी घेतो किंवा फळं घेतो त्याच्यावर ते प्रक्रिया करून ते बाहेर देशामध्ये विकण्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या वेळेला एखादी परमिशन काढण्यासाठी माझा शेतकरी जातो त्यावेळेला परमिशन मिळत नाही सभापती महोदय, त्याला परमिशन दिल्या जात नाही. किंवा ती परमिशन घेण्यासाठी त्या मान्यता त्या ठिकाणी कागदोपत्री घोडे चालवण्यासाठी त्याचे महिने निघून जातात. त्याचं उदाहरण मी सांगते. अकोल्याचा एक युवक माझ्याकडे आला आणि मला तो असा बोलला की ताई, मी बाहेर देशामध्ये बीटचं पावडर असेल किंवा ड्राय केलेला कांदा असेल किंवा हे सगळं मला एक्सपोर्ट करायचं आणि म्हणून मी एक लायसन्स काढलं आणि मला बाकीचे छोटे छोटे लायसन्स लागतात म्हणून मी प्रयत्न करते. गोरे साहेब, ज्या वेळेला तो युवक मला सांगत होता की मला जीएसटी तर आता मी भरले नाही कारण मी नवीन आता यामध्ये छोटा उद्योग करतो, त्यांना आपण प्रोत्साहन देतो. माझ्याकडे त्यांनी हे सांगितलं की जीएसटी ऑफिसमध्ये गेल्यानंतर जीएसटीचं एक सर्टिफिकेट लागतं पहिल्या वेळेला. ते सर्टिफिकेट सुद्धा त्या युवकाला मिळू शकलं नाही कारण त्या ठिकाणी जे बाकीचे प्रकार चालतात त्यामुळे त्या युवकाला ते सर्टिफिकेट लवकर मिळालं नाही. नंतर आम्हाला कोणाला तरी बोलायचं काम पडलं आणि नंतर मग त्यांनी या साहेबाकडे नाही त्या साहेबाकडे आणि मग त्याला ते सर्टिफिकेट मिळालं. जर तुम्हाला युवकाला उद्योगशील बनवायचं असेल, जर शेतकऱ्याचा माल बाहेर देशामध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर या कागदोपत्री घोड्यामध्ये त्याला ठेवणं बिलकुल जरुरी नाही. मी असं समजते आणि म्हणून सुरळीत करा, जे काय करायचं एक खिडकी करा आणि एक खिडकी योजना असेल तर या सगळ्यांना आपल्याला मदत करता येईल. आज रोजी आम्ही हे पण बघतोय की हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याला पाणी लागतं. सोलरचं कनेक्शन मिळालं, गोरेसाहेब विजेचं कनेक्शनच मिळत नाही, बंद झालं, सरकारने बंद केलं. ते ठीक आहे, ओके, आम्ही समजू शकतो. पण ज्या वेळेला सोलरचं कनेक्शन तो घेतोय, आज वेटिंगमध्ये अनेक शेतकरी आहेत, आज त्याला सोलरचं कनेक्शन मिळत नाही आणि म्हणून सोलरचं कनेक्शन त्यांना विजेचा पुरवठा करण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी मागेल त्याला आपण जे बोललो होतो त्या पद्धतीने त्याला मिळालंच पाहिजेत. आणि त्या संदर्भामध्ये कुठे त्रुट्या असतील त्या सरकारने दूर केल्या पाहिजे. कारण सरकारने एवढं केलं, एवढं आता वेनगंगा पेनगंगा नळगंगेच्या माध्यमातून हजारो करोडचा निधी आपण देतोय, मग या ठिकाणी आपण मागे राहता कामा नये. शेतकरी काय मागतो सभापती महोदय, जसं आपण म्हणतो रोटी कपडावर मकान माणसाला लागतं, त्याच पद्धतीने शेतकरी मागतो वीज, पाणी आणि हमी भाव. हमी भावाबद्दल सुद्धा मी या ठिकाणी बोलल्याशिवाय राहणार नाही सभापतीजी. कारण हमी भावाबद्दलचा ज्या वेळेला विषय येतात शेतकरी सगळे आमच्या आमदार खासदारांच्या गाड्या अडवतात आणि म्हणतात तुम्ही आमचा हमी भाव का दिला नाही. मागच्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी एक पत्र लिहिलं आणि मी त्यांच्यामध्ये मागणी केली की राज्य सरकार केंद्र सरकारकडे हमी भावासाठी प्रस्ताव पाठवतो